नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी गहू पिठापासून बनवलेली एक फारच रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही एकदा बनवून 3-4 दिवसापर्यंत डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता, जी खराब होणार नाही. मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचे आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला करवेव घालायचा आहे. तर मी ते करवेव एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर तुम्ही या रेसिपीमध्ये भाज्या पण वापरू शकता, जसे मेथी या पालक असो. तर आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि या पिठामध्ये आता पाणी घालून याचे आपल्याला पातळ असे बॅटर बनवायचे आहे. तर तुम्ही इथे गव्हाच्या पिठाच्या जागी तांदळाच्या पिठाचा नाहीतर बेसनाचा नाहीतर बारीक रव्याचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित हे जे पीठ आहे ते पाण्यामध्ये फेटून घ्यायचे आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचे आहे. मग ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक तवा ठेवायचा आहे आणि याच्यावरती चमच्याने तेल लावून घ्यायचं आहे. मग आपल्याला या बॅटरचे या तव्यावर थालीपीठ घालायचं आहे. तर पातळ असे हे थालीपीठ घालायचे आहे आणि आता हे थालीपीठ दोन्ही बाजूंनी आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने या बॅटरचे आपल्याला हे सगळे थालीपीठ बनवून घ्यायचे आहे. तर मी ते हे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला एक थालीपीठ घ्यायचं आहे आणि याला फोल्ड करायचं आहे. तर या थालीपीठचा आपल्याला आता रोल बनवून घ्यायचा आहे. आणि आता हा रोल आपल्याला परत गोल गोल पीसेसमध्ये कट करायचा आहे. तर अशा पद्धतीने या थालीपीठचे या प्रकारे रोल बनवून हे कट करून घ्यायचे आहे. तर मी ते कट करून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला हे सगळे पीसेस घालायचे आहेत आणि गॅस मंद आचेवर ठेवून हे सगळे आपल्याला आता व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आणि ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून डब्यामध्ये 3-4 दिवसापर्यंत स्टोअर करून पण ठेवू शकता, तरी खराब होणार नाही आणि चहाबरोबर तुम्ही ही सर्व करू शकता. तर आता इथे हे पीसेस सगळे व्यवस्थित तळले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून गरमागरम चहाबरोबर या कॉफीबरोबर नाश्त्यामध्ये एक स्नॅक्ससारखं सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटू आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.